त्र्यंबकेश्वर तालुक्यातील मौजे सापगाव परिसरात गेल्या आठवडाभरात 2 वेळा बिबट्याचा वावर वाडी वस्तीत आढळून आला असून नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे। नागरिकांनी वारंवार वन विभागाला माहिती देऊनही अद्याप योग्य बंदोबस्त न झाल्याने लोकांमध्ये संताप व्यक्त होतो आहे। कालच घडलेल्या घटनेत सोमनाथ लक्ष्मण दिवे यांच्या गट क्रमांक 39 मधून बिबट्याने त्यांचे पाळीव कुत्रे उचलून नेले आणि या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये दहशत निर्माण झाली आहे। या पार्श्वभूमीवर सापगावचे सरपंच भीमा भास्कर दिवे यांनी कार्यतत्परता दाखवताच तात्काळ वन विभागाला पत्रव्यवहार करत त्याचप्रमाणे वन अधिकारी यांची भेट घेत त्यांना निवेदन देत तात्काळ पिंजरा लावण्याची मागणी करण्यात आली। त्याप्रसंगी वन विभागाकडून सकारात्मक उत्तरे येत 2 ते 3 दिवसांमध्ये तात्काळ पिंजरा लावणार असल्याचं सांगितलं आहे। निवृत्ती लिलके, सरपंच भीमा भास्कर दिवे, ज्ञानेश्वर गुंड, सोमनाथ दिवे, ग्रामपंचायत सदस्य विष्णू दिवे, सुनील जाधव, मराडी साहेब, गोकुळ दिवे उपस्थित होते। काढला होता आपल्या गावामध्ये सापगावमध्ये काल आहे ना बिबट्याने कुत्रं खाल्लं, तो कुत्रा जागीच ठार झाला आणि तर आम्ही इथं वन विभागाला आज पत्र व्यवहार केला ग्रामपंचायतीच्या वतीने, तर ते 2 दिवसात त्याच्यावर कारवाई करत आहे। काय मागणी केली तुम्ही वन विभागात? वन विभागाला असं सांगितलं की तिथं पिंजरं लावून आणि तात्काळ काहीतरी हे सोय करा, कारण की जर पुढं जीवितहानी नको व्हायला याच्यासाठी आम्ही मागणी केली। काय म्हटलं मी पिंजरा कधी लावणार? पिंजरा 2 दिवसात लावते। उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी रामदासी, त्र्यंबकेश्वर।